सोलापुरातून मोठी बातमी। सोलापूर पालिकेमध्ये भाजपला चांगलं यश मिळालंय। या विजयानंतर शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरबाजीतून पक्षांतर्गत दुफळी समोर येते। सोलापूरच्या राजकारणामध्ये नवा अध्याय, व्यक्ती हरली, पार्टी जिंकली अशा आशयाच्या बॅनर लावण्यात आले। या बॅनरच्या माध्यमातून आमदार सुभाष देशमुखांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे। तर सोलापूर महापालिकेमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे नाराज होते। दोघांनीही बंडाची भाषा केलेली होती। मात्र विजयकुमार देशमुख हे नंतर प्रचारात सहभागी देखील झाले। मात्र सुभाष देशमुख शेवटपर्यंत नाराजच राहिले। ते भाजपच्या प्रचारात आणि विजय जल्लोषात देखील सहभागी झालेले नाही। तर सोलापूरचं राजकीय नाट्य आपण बघतोय। दोन आमदार हे जागा वाटपाच्या मुद्द्यावरून नाराज होते, पण त्यानंतर कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीनंतर मोठा विजय सोलापूरमध्ये भाजपला मिळाला। त्या विजयानंतर देखील सुभाष देशमुख हे प्रचारापासून लांबच राहिले। तर देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपला महापौर होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आणि त्यानंतर या वक्तव्याची बरीच चर्चा झाली। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध भाजप शिवसेनेत कडवी झुंज झाली। यामध्ये भाजपने बाजी मारली तर ठाकरे बंधूंनी 72चा आकडा ओलांडता आला नाही। महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत निकालांवर भाष्य केलंय। याच सोबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपला जोरदार टोले लगावले। उद्धव ठाकरेंच्या टीकेला मग मुख्यमंत्र्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। देवाच्या म्हणजे माझ्या मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे। तुम्ही आमचा सोड। देवाची इच्छा असेल तर महापौर होईल। देवाचं म्हणजे देवाची, मेवाची नाही। देवाची इच्छा असेल तर महापौर होईल। देवाचं म्हणजे देवाची, मेवाची नाही।